बघा का तुझला काटा काट्यावरच मांडी ठेवली दिसतोय का जोरात टोचला असं उभा करून ठेवते मी दिसन तरी टाकून द्यायला बाहेर जोरात टोचला त्याच्यावर बार देऊन बसली ती मग आपलं पाणी चालू आहे लाईट गेली आता गेले तर आता आहेत ना घरापासले आपले तिथं जवळच्या रानापाशी विहिऱ्या तिकडे गेल्यात चालू करायला मोटर झाले आपलं मटेरियल पण टाकायचं थोडं राहिले 4-5 सारं भिजतंय आपलं काही ते मला लाईट मोटर चालू झाल्यावर चालू झालं तर का आलं पाणी वरच्या तुकड्यातनं पाणी येते झालं चालू ते येसर एवढं सारं भिजतो थोडंच राहिले डबल थोड्यासाठी आले आता बंदच करते हे सारा मग थोडंसं राहिलं ते वळते कारण आता उन्हाळा दिवस आहे लय पाण्याचा जर त्यातच आणखीन घालायचं म्हणतं वर दुसरा सारा होतोय आता इथं पाणी आलं की दारं मोडते हे उन्हाचं रानात काम करायला नको वाटतं सकाळ सकाळ नंतर मग 3च्या पुढं काय वाटत नाही त्या टायमाला नको वाटतं आणि जिथं रान जास्त आहे तिथं राहिलं नाही जिथं रान कमी तिथं राहिलं आहे आम्ही तिथं आमच्या घरातली सगळीच आहे त्यांना लागते ती जवळ पण त्याच्यामुळं इकडं कोणच नाही आहे ते इकडं पण दुसरे आहे ती घरं दिसते ती कळत ना का ती नारळाची झाड आहे तिथे इथे नाही तर कोणच नाही तर पण ती विहीर दिसते ती आमच्याच अशी घरातली आहे ती रानं असंच 2 पट्ट्या येत्या खालनं पट्ट्या येत्या ती वरपर्यंत आहे ते पट्टे असं 2 मग इकडं कोणच नाही त्यामुळं तिथलं आपलं सगळी आहे ती तिथंच राहिली मला येईल आता पाणी बघा आपलं तेवढं ती येते ना पाणी तर डेकच तर ती येते ना ऊन लागते मजलीनं असं पॅक केलं की जमत नाही पॅक केलेलं आता हे असं नरड्याला बांधले तरी असं कधी सोडून असं होतं या तर किती ढिल्लं बांधले सारखं मागं जाते त्या रानातलं काम केल्याशिवाय का शेतकऱ्याचं जीवन सुखी करायला लागतं रानातलं हे काम आपलं दुसऱ्याला तुटून जायचं आपल्याला आपलं गेलंय ते राहते ते कुणाचंही मला नाही माहिती इकडल्या रानातलं आपल्याला माहीत नाही फक्त एवढी इकडली खालची एवढी माहिती ती लय माहीत नाही ती इकडली आपल्याला कामापुरतं येणे जाणे त्यामुळं लय माहीत नाही खालचं माहिती ती पण गावात असताना आणि ह्यांचा मित्रच आहे त्यामुळे ते खालचं रान माहिती आहे हे लागले पाणी पुढं मटेरियल टाकलंय ते चपल्या पण हे नको विजवायला खालनं असं हे झालंय त्या घाम सुटल्यावर झालंय चपल्यांना घसरतात पण आता ओलं केलं तरी तिकडं मटेरियल टाकायचं राहिले ते टाकायला गेलं की पायी होते ना शेवटच 2 काढते हे आपलं ऊस पिपरी तशीच राहिली याचायची ह्याच्यावर पण पाणी चालू आहे तिकडून
कारण सकाळी लवकर लाईट येते. मग सकाळी त्यांनी सोडलं होतं आणि अर्धा ती पण झालं आहे भिजायचं. त्याला पण एरे टाकायची, पण त्याला आता हे झाल्यावर त्याला टाकायचं. फुटलाय, खोडवा फुटायला लागलं. आता हे सगळं आता भिजवलं ना, सगळं हे इचून काढायचं. काय झाले मला दाखवतो मी. भेगा पडले ते रानाला. मला लय भीती वाटते, कारण सकाळीच मला लय मोठा आमच्या तिथल्या घराजवळच्या रानात आहे ना, गावातले मोठा सकाळीच साप दिसला मला. भेगा पण पडले ती. उंदीर मामाने घरं कशी केली दाखवते. मला लय भीती वाटते. बघा का अशी उंदीर मामाने घरं केली. तेव्हा का इथं पण केली ती. बघा त्यातनं आला एखादा मामा म्हणजे पळायला सुद्धा यायचं नाही. त्यामुळं म्हणलं त्यांना आधी हिरे टाकू, भिजवून घेऊ, मग ते प्रेयचं. चला पाणी आले, बदलते मी दार. नका कुठं ऊन आणि तर दिसत पण नाही, ऊन चमकते. नका त्यातच चालले डबल. आता ह्याच्यात सोडते मी. मोडलं दार, चालले पाणी. किती पटापट पाणी जातं या. पण मध्ये जाऊन उभा राहते. दिसतंय काय त्याला मध्ये हे करायची गरज नाही. आता येस तर पाटात नाही लागते उडी मारून. का बघा बघळ हो का चाललं. आणखीन लाईट गेल्यामुळं गेलतो लेव होतं मग अशी. का तो का हेच लागलं. का हेच लागले. पाणी चालू झालं की येतेच. तो कसं हुडकते नाही तुला काय करत. हो का आलंच हो का आणखीन कुठे गेला. हो का हे का आता पाण्याच्या पुढं हळू येतातच. बरोबर पाण्याच्या पुढं जातात. बरोबर कसं कळत असं किती ज्ञान असते. हो का आलंच आणखीन एक. नाही का बघा लगेच मोटर बंद झाली की गेलं होतं. मोटर चालू झाली की डबल आला आणखीन लय होतं मग असे तर याच्यानेच बघा